सोलापूरमध्ये भाजपमध्ये जोरदार दुफळी. एनसीपीच्या दिलीप माने यांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध. भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नजरा. सोलापुरात राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न. राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले. ठाकरे परिवार हे मजबुरीचं नाव. भाजपच्या नवनीत राणांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. मी तर पंतप्रधान मोदींचा भक्त. मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. अभिनेता महेश कोठारेंचं विधान. तर रात्री तात्या बिनचूक चावेल असं म्हणत संजय राऊतांची कोठारेंवर टीका. मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांसाठी मनोज रांगे उतरणार मैदानात. शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असा दिला इशारा. संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन. पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी मंत्री माणिकराव कोकाटेंचा ताफा अडवला. 25 दिवस होऊनही पंचनामे न झाल्यानं शेतकरी संतप्त. तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे कोकाटेंकडून आदेश. धंगेकर पुण्यातलं भटकं कुत्रं. एकनाथ शिंदेंनी भटक्या कुत्र्यापासून सावध राहावं. श्रीनाथ महालेंची रवींद्र धंगेकरांवर जोरदार टीका. ऐन दिवाळीच्या दिवशी राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. दिवाळीच्या खरेदीला आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ. शेतीलाही फटका बसण्याची शक्यता. दिव्यांच्या साक्षीनं आज घरोघरी लक्ष्मीपूजन. व्यापाऱ्यांकडूनही चोपडी पूजन. सुख समृद्धी भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना. तर शेअर बाजारात आज दुपारी मुहूर्त ट्रेडिंग. आपला महाराष्ट्रामध्ये अशाच काही बातम्या संपूर्ण राज्यभरातल्या आपण वेगवान स्वरूपात बघणार आहोत. बघूया. आता लक्ष्मीपूजन आहे आज आणि त्यानिमित्तानं पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे आणि विविध अलंकारांनी हे देवीचं रूप सजलंय. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बीडमधील एका भाविकानं तब्बल 2 टन फुलांपासून आकर्षक अशी सजावट केली आहे. शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड या फुलांपासून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिर्डीतल्या साई मंदिरात सुद्धा दिवाळीचा मोठा उत्साह आहे. साई मंदिरात दिवाळी निमित्तानं आकर्षक अशा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांची सजावट सुद्धा आहे. साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून सकाळपासून दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. लक्ष्मीपूजनानिमित्तानं साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली. देशभरातून भाविक मंदिरात आलेले आहेत आणि यावेळी दिवाळी निमित्तानं काकडा मंदिरामध्ये सुरू झाला असून पहाटे काकडा दर्शनासाठी सुद्धा भाविक गर्दी करतायत. जळगावच्या सुभाष चौक परिसरामध्ये पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. संपूर्ण परिसरात दिवाळीचा उत्साह आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये चांगली वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. जळगावात घरोघरी लक्ष्मीपूजनाचा उत्साह आहे. व्यापारी उद्योजक लक्ष्मीपूजनासोबतच चोपडी पूजन करून लक्ष्मी मातेसमोर वर्षभराचा लेखाजोखा सादर करत उद्योग व्यवसाय आणि त्याच्या भरभराटीसाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करतात. तर संबळाच्या कडकडाटात तुळजाभवानी मातेच्या दरबारात अश्विन अमावास्येच्या रात्री धगधगत्या अग्नीचा थरार अर्थात भेंडोळी उत्सव रंगला होता. आई राजा उदो उदो आणि काळभैरवनाथाचं चांग भलं याच्या गगनभेदी जयघोषात अग्नीचा पेटता लोळ अंगाखांद्यावरती वाहून नेण्याचा थरार सुमारे 1.5 तास सुरू होता.
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोडवरती झेंडूची फुलं विक्री करण्यासाठी दुकानं लागली आहेत. दसऱ्याला 80 रुपये ते 100 रुपये किलोनं विक्री होणारी झेंडूची फुलं दिवाळीला मात्र आवक वाढल्यामुळे 30 रुपये किलोनं विकली जात आहेत. नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक वाढली आहे, मात्र फुलं कवडीमोल दरामध्ये विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. परभणीमध्ये ऐन दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांचे भाव उतरल्यामुळे संतप्त होत फुलं रस्त्यावरती फेकली गेली आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाल्यामुळे फुलांना 10 रुपये किलोचा दर मिळतोय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लक्ष्मीपूजनाला अवघे काही तास शिल्लक असताना जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली आहे. सकाळी सोन्याचा दर प्रतितोळा 1,35,000 रुपये इतका होता, तर केवळ 3 तासानंतरच दरात तब्बल 1,500 रुपयांची घसरण होऊन सोन्याचा भाव 1,33,500 रुपये इतका खाली आला. मनमाडमध्ये बागलाण इथे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचं पूजन करून दिवाळी साजरी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे लक्ष्मीपूजन करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून साठवलेल्या कांद्याची शेतकऱ्यांनी पूजा केली. एक मोठी बातमी येते ती बघूयात. ऐन दिवाळीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर हत्येच्या घटनेनं हादरलं. 2 मित्रांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झालाय. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन दिवाळीत हत्येच्या घटनेनं खळबळ माजली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी 2 मित्रांनी मिळून एका आपल्याच मित्राची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत. हत्येचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ही सगळी दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेला हा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये. मित्रानंच मित्राची हत्या केली आहे आणि त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या दोन्ही मित्रांना पोलिसांनी या दोन्ही जणांना ताब्यात घेतलंय. मुकुंदवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हे तिघे जण आपल्याला या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत आणि एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या पोटात चाकू खुपसून त्याची हत्या केली आहे आणि या दोन्ही जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता पुन्हा या बुलेटिनमध्ये बघूयात आपला महाराष्ट्र बातम्या वेगवान. यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं. सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असंतोष व्यक्त केला. उल्हासनगरच्या तानाजीनगर परिसरामध्ये ऐन दिवाळी सणामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या भागात आणि उल्हासनगरच्या अनेक परिसरात पाणी टंचाई आहे. दिवाळीच्या दिवशी पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेनं वाडा पोलीस ठाण्यामध्ये ही आंदोलन केलं. वाड्यातील अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणामध्ये आरोपींना वाडा पोलिसांनी मोकाट सोडल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेनं केलाय. भाजपमध्ये येणाऱ्या माजी आमदारांच्या प्रवेशाला सोलापुरातनं भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच विरोध केलाय. भाजप शहर पक्ष कार्यालयाच्या बाहेर दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं. सोलापूर तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत करण्यासाठी शहराध्यक्ष स्वतः मैदानामध्ये उतरले. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलनस्थळी आल्यानंतर भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश नको अशा घोषणा देण्यात आल्या. वर्ध्यामध्ये दिवाळीच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत. शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी कशी करायची असा प्रश्न आहे. घरी पैसे नाहीत, केवळ 500 रुपयात आपले सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळेंनी केलाय. गोरेगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या वॉर्ड ऑफिस समोर अभ्यंग स्नान करत अनोखं आंदोलन केलं. प्रभाग क्रमांक 52 मधील पाणी टंचाईच्या निषेधार्थ ठाकरे सेनेकडनं हे आंदोलन करण्यात आलं. दिवाळी सणात चक्क अळ्या आणि किडे असलेलं राशन हे नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा गावात उघडकीस आलाय. स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं रेशन पुरवलं जात असल्याचा आरोप होतोय. गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्यावरती आज शासकीय इतमामात आमगाव इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. राजीव देशमुख हे 40गाव विधानसभेचे माजी आमदार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा एक मोठी बातमी बघूया. ठाण्यातील वृंदावन सोसायटीतील इमारतीवरती लावलेले पत्रे कोसळलेत.
ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे पत्रे कोसळले असून पत्र्याचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती जाऊन पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामध्ये 2 गाड्यांचं नुकसान झालंय. पावसाळी वातावरण, सोसाट्याचा वारा अशी परिस्थिती ठाण्यामध्ये. आणि यातच ऐन दिवाळीमध्ये ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीतल्या इमारतीमध्ये लावलेले काही पत्रे कोसळले. पत्र्याचा काही भाग उडून दुसऱ्या बिल्डिंगच्या गाड्यांवरती जाऊन पडलाय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाड्यांचं नुकसान झालंय.